बघा इथं आपला किट जो असतो आपला मेकअप किट वगैरे म्हणजे मेकअप किट ॲक्सेसरी गणपतीपुलेची संध्याकाळ अनुभवतो. आता बाजूला कट मंगळमूर्ती कुल्हड चाय. काय नक्की कुल्हड चाय आहे म्हणजे, परंतु आपल्या गणपतीपुलेमध्ये देखील अशी लाकडी खेळणी मिळतात. त्याचं आहे म्हणजे इथं आपला आता समुद्राकडे जातो म्हणजे कसं आहे की आपली परिक्रमा ही पूर्ण होते. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र हो, आपण इंट्रोमध्ये पाहिलं असेल आपण या पर्यटनस्थळी आहोत. होय, तेच म्हणजे आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध असे श्री क्षेत्र गणपतीपुले. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय पाहणार, इथे आपण आलो कसं, काय काय पाहिलं आणि गणपतीपुलेचं दर्शन कसं करायचं, परिक्रमा कशी करायची ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण बघूया इथे आपण आलो कसं. तर मित्रांनो, आता मी आहे रत्नागिरी बसस्थानक म्हणजे रत्नागिरी रहाटघर बसस्थानक. तर इथून जवळजवळ अर्ध्या तासाला आपल्याला गणपतीपुले हे बस भेटतात. तुम्हाला मी टाईम टेबल दाखवतो आणि स्थानक देखील दाखवतो, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जास्त म्हणजे अडचण निर्माण होणार नाही. तर आता आपण समोर जे पाहतो ते आहे रहाटघर बसस्थानक म्हणजे रत्नागिरीचं सर्वात शेवटचं. आपल्या जेवढ्या मुंबईवरनं बस वगैरे येतात किंवा बाहेरून सगळ्या बस येतात तर त्या सर्व इथेच येतात. त्यामुळे तुम्ही इथेच यायचं आहे. नीट लक्षात ठेवा. बघा इथे बाजूला हॉटेल उज्ज्वला वगैरे आहे आणि तुम्हाला सांगतो की बघा इथे फलाट आहेत. हे बघा इथे जयगड, जांभारी, खंडाळा, सैतवाडे, वरवडे, गणपतीपुले बरेचशा अशा तुम्हाला कुठेही जायचं असेल तिथे सर्व काही बस आहेत. आणि आता आपण बसचा टाईम टेबल बघूया आणि याच ठिकाणी काय यायचं हे देखील तुम्हाला मी सांगतो. आपण नीट निरीक्षण केलं पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आपला बघा गणपतीपुलेला जायला जवळजवळ अर्ध्या तासावर बस आहेत. सर्व बसचं टायमिंग टेबल तुम्हाला मी इथे देतो. आता इथं तुम्हाला काय यायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय यायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये आपल्याला म्हणजे गणपतीपुलेला जायचं आहे तर तुम्हाला रत्नागिरीला कोणत्याही मार्गाने यावं लागेल. म्हणजे कसं आहे की तुम्ही जर ट्रॅव्हल्स करून आला तर ट्रॅव्हल्स करून येऊ शकता किंवा ट्रॅव्हल्स जास्त डायरेक्ट गणपतीपुले पण भेटत असते. कारण मला पण माहिती नाही आहे. तर तुम्हाला मी जसं गेलो तसं सांगतो मला की आता मी कसं आलो की पहिल्यांदा मी पनवेलवरनं खेडला आलो. खेडनंतर रत्नागिरी आणि रत्नागिरीनंतर इथून मी गणपतीपुलेला गेलो. तर तुम्ही इथे यायचं का, तुम्हाला म्हणजे येताना बरेच जण विचारतील जा निवडी फाटे उतरा किंवा या फाटे उतरा. पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहायचं की आम्हाला यायचं आहे ते फक्त रहाटघर बसस्थानक. तुम्ही आता बसस्थानक कसं आहे ते पण बघितलेलं आहे. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा पाहिजे तर तुमचं आणखी बजेट कमी करण्यासाठी तुम्ही ट्रेनने देखील येऊ शकता. ट्रेन देखील हा ऑप्शन आहे. मला ट्रेन मिळाली नाही म्हणजे रिझर्वेशन फुल होतं, त्याच्यामुळे मी बसने आलेलो आहे. तेव्हा आपण सुरुवात करूया. आता जाऊया आपण गणपतीपुले. गणपती बाप्पाचे नाव घेऊन मी निघालो आता गणपतीपुलेला बस पकडून अगदी आपल्या लालपरीने. प्रवासाचा व्हिडिओ बनवला असता परंतु आपण बनवू पावसाळी बनवू आणि आपण रेल्वेचा देखील बनवू. आपण गणपतीपुलेला पोहोचलो. बघा आता आपलं गणपतीपुलेमध्ये काय काय आपण मजा करायची आहे किंवा काय काय पाहायचं, काय काय भेटतं, कसं फिरायचं हे सर्व पाहू. किल्ला म्हणजे इथे बोर्ड देखील लागले आहे भक्त निवासाकडे आणि गणेश मंदिराकडे. तर आता आपण तिकडे वाटचाल करतो. तर इथे अगदी प्रवास जो आहे ना तो मी अगदी आपला बजेट फ्रेंडली केलेला आहे. तो म्हणजे कसं आहे की पेण रामवाडी ते खेड 356, खेड ते रत्नागिरी 222 आणि रत्नागिरी ते गणपतीपुले 81 रुपये. म्हणजे हा माझा एकट्याचा बजेट झालेला आहे. म्हणजे एकट्या माणसाचा मी प्रवास करायचं सांगितलेला आहे. जर तुम्ही म्हणजे ट्रेन येत असाल तर तुमचा मी खरं सांगतो की रत्नागिरीपर्यंत आणखी प्रवास कमी होईल. तर रत्नागिरीपर्यंत तुम्ही कसं यायचं हे तुम्ही ठरवा. आता तुम्हाला असं वाटलं असेल की मुंबईवरून डायरेक्ट रत्नागिरी बस असतात तरी तुम्ही असं का आलं तर एक मोठा प्रॉब्लेम होता. तो म्हणजे कसं आहे की इथे येताना बस भरपूर होत्या परंतु त्या बस नेहमीपेक्षा लेट झाल्या आणि नेहमीपेक्षा लेट झाल्यामुळे काय झालं की गर्दी वाढली. त्यामुळे रत्नागिरी बसला यायला मला जमलं नाही. म्हणून मी काय केलं की खेडपर्यंत आलो आणि खेडवरनंतर मी रत्नागिरीपर्यंत आलो आणि रत्नागिरीनंतर आपल्या गणपतीपुलेला. तर तुम्हाला मी सांगतो की जर मी डायरेक्ट रत्नागिरीपर्यंत आलो असतं तर तिकीट प्राईस आणखी कमी जायचं. म्हणजे हे बसचं झालं. आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर ट्रेनचा वेगळा. आता त्या ट्रेनने कसं यायचं काय यायचं म्हणजे तुमच्या घरून म्हणजे तुमच्या इथून आपल्या रत्नागिरीला यायला किती रुपये तिकीट आहे त्यावर आपल्या इथे येण्याचं बजेट ठरतं. आता मी माझं बजेट तुम्हाला सांगितलं आहे. माझं टोटल बजेट झालेलं आहे 760 रुपये. येऊन जाऊन माझ्या होतील 1320 रुपये. तर आता आपण जायचं आहे आणि कसं आहे मस्त आहे एकदम बजेट फ्री आहे आणि खूप छान आहे. आणि प्रवेशद्वारावरून प्रवेश केलेला आहे आणि जर आपण बघितलं तर बघा बाजूला नारळी पोपळीच्या बागा आहेत आणि त्याच्या बाजूला विशाल काय असा समुद्र खवळलेला आहे. आपल्या आता थोड्या वेळा समुद्रात पण जायचं आहे आणि समुद्रात पोहायला पण जायचं आहे.
पण त्या अगोदर आपण श्री गणेशाचे दर्शन करू. आणि आपण जर बघितलं तिथं बघा मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे, म्हणजे कसलं टेन्शन नाही आहे. आता इकडे आपली दर्शन रांग आहे, दर्शन रांगेकडे आपल्याला जायचं आहे. आपण दर्शन रांगेकडे प्रस्थान करतोय आणि आपण जर बघितलं तर बरेचसे भाविक दर्शन देखील करून येत आहेत. आपल्याला पुढे जायचं आहे. श्री क्षेत्र गणपतीपुले आणि तिथली नॅचरल ब्युटी खूप छान आहे आणि आजूबाजूला ॲक्टिव्हिटी देखील खूप आहे. तर सर्वप्रथम आपण बाप्पाचे दर्शन करूया आणि सुंदर मंदिर आपण पाहून घेऊया. नॅचरल ब्युटी जी आहे म्हणजे जी नैसर्गिक सौंदर्यता आहे, जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपण नक्कीच पाहू. आपण आता श्री क्षेत्र गणपतीपुलेच्या दर्शन रांगेत आहोत. दुपार असल्यामुळं जरा गर्दी कमी होती. मी सकाळी ज्यावेळी आलो होतो म्हणजे जरा फेरफटका मारलो होतो तेव्हा पाहिलं तर गर्दी भरपूर होती. म्हणून मी काय केलं की दुपारी जरा मस्त फ्रेश होतो आणि बाप्पाच्या दर्शनाला येतो आणि सर्वांना आपली नॅचरल ब्युटी दाखवतो. दर्शन रांगेत तुम्हाला कसा टेन्शन येणार नाही, कारण वरती मस्त खूप सुंदर शेड केल्यात आणि फॅन वगैरे आहे. त्यामुळं जरी ऊन असला तरी काहीही टेन्शन नाही. आपण अगदी म्हणजे एकदम उन्हाळ्याचा सामना करून आपण बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. आपण गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे. कसं आहे की संस्थेच्या नियमानुसार म्हणजे इथल्या असं आहे की ट्रस्टच्या नियमानुसार म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळं गणपती बाप्पाचे दर्शन मी तुम्हाला म्हणजे गुगलवरनं फोटो डाउनलोड करून तुम्हाला त्याचं मी दर्शन करून देईन. तेव्हा आपण संपूर्ण सुंदर मंदिर आहे ना ते आपण पाहूया आणि इथली नॅचरल ब्युटी आहे ते देखील पाहायला जाऊया. अगदी छान असे सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये तुम्हाला मी आपला हा मंदिर दाखवतो आहे आणि इथे ना छान छान असे फोटोग्राफीचे देखील ऑप्शन आहेत, तर ते देखील तुम्हाला मी दाखवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्र हो, गणपती बाप्पाचं मंदिर खूप सुंदर आहे. सुंदर अशा निसर्गात आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर विराजमान झालेले आहे आणि तुम्हाला मी सांगतो की इथे येणारा भाविक, इथे येणारा पर्यटक नक्कीच ह्या मंदिराजवळ फोटो काढतो. का? कारण ही अमूल्य आठवण तो साठवून ठेवतो. प्रत्येक खांब न खांब, प्रत्येक भिंत न भिंत अगदी कोरीवकाम केलेले आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, नक्कीच भेट देण्यासारखं. आपण आता श्री क्षेत्र गणपतीपुलेमध्ये आहोत हे तुम्हाला माहितीच आहे आणि गणपतीपुलेचं सुंदर मंदिर आपण देखील पाहिलं आहे आधी सिनेमॅटिक व्ह्यूने. तर आपण जर बघितलं तर हा जो मंदिर जो आहे ना तो कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो की आपल्या पाठीमागे डोंगर दिसत आहे, त्या डोंगराला अटॅच असा आहे आणि त्याच्या बाजूला लगेच अथांग असा हा महासागर आहे. मुळात काय होतं की ह्या म्हणजे जी आपली मूर्ती आहे तर ती आपल्या डोंगराला चिकटलेली आहे. म्हणजे तर या डोंगराला पूर्ण प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्या गणपतीला पूर्ण प्रदक्षिणा होते. तर त्या मंदिराजवळचं वातावरण आणि खूप छान अशा गोष्टी आहेत की जिथे आपणास फोटोग्राफी करतात. बघा आपण जर पाहिलं तर बरीचशी मंडळी फोटोग्राफी वगैरे करतात आणि फार अशी मजा करतात. तर नक्कीच भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे. पाहतो तो आपला प्रदक्षिणा मार्ग आहे. मगाशी या सुंदर कमानीतून आपण बाप्पाच्या दर्शनाला गेलो. आता आपण बाप्पाला प्रदक्षिणा करण्यासाठी या प्रदक्षिणा मार्गाचा अवलंब करणार आहोत आणि आपण आता चालत त्याचा आपण त्या एका मंदिराजवळ आलो. चला आपण आतमध्ये जाऊया, आपण मंदिरात बघूया कसं काय. परिक्रमेत आपण शुंडास्थान पाहिलं. आता इकडचा सुंदर निसर्ग बघूया. आता आपण परिक्रमा करतो म्हणजे कसं आहे की जो आपला मंदिर ज्या डोंगराला अटॅच आहे, जी मूर्ती ज्या डोंगराला अटॅच आहे त्या डोंगराची आपण परिक्रमा करतो. ही परिक्रमा केली म्हणजे आपल्या गणपतीला परिक्रमा केली. त्यांना पायऱ्यांचा मार्ग लागतो आपणास. आपण आता पायऱ्या उतरत आहोत. जवळजवळ आपला हा प्रदक्षिणा मार्ग आता आपल्याला संपत आलेला आहे. आता आपण म्हणजे 1 किलोमीटरचं अंतर आहे ते. आता परिक्रमा म्हणजे आपला प्रदक्षिणा मार्ग म्हणजे उतरलो आहोत आणि जर आपण पाहिलं तर आपण इथं बघा प्राचीन काळातील म्हणजे पायऱ्यांची जी विहीर आहे ती पायऱ्यांची विहीर इथे दिसते. प्रदक्षिणा मार्ग म्हणजे हा चाललाय ना, तिकडनं इकडे एक रस्ता येतोय. त्या रस्त्याकडे आपल्याला वळायचं आहे म्हणजे इथं आपला आता समुद्राकडे जातो. म्हणजे कसं आहे की आपली परिक्रमा ही पूर्ण होते.
ज्या मंदिराची आपण परिक्रमा केली, जो डोंगर आपण चढलो म्हणजे प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केला, तर तो हा डोंगर आहे पूर्ण हिरवलीने ग्रासलेला एकदम मस्त. आणि बाजूला बघत आपण तर केवड्याचं बन आहे. ते गाण्यामध्ये केवड्याच्या झाडाचा एक उल्लेख आहे, तर ते बघा केवड्याचं झाडं आहे तिथे आणि सुंदर सुंदर नारळी पोपटीचे झाडं आहेत. वाव. पूर्ण आपण मंदिराला प्रदक्षिणा मारत मारत शेवटी आता मंदिराच्या समोर आलो आणि त्यांच्या समोरच आहे हा आपला अथांग महासागर, आपला अरबी समुद्र. आणि बरीचशी मंडळी त्याच्यामध्ये आंघोळ करत आहे, आनंद घेत आहेत. आणि तर जी देवाची प्रदक्षिणा होती ती प्रदक्षिणा मार्ग आम्ही म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. आता आम्ही बीचवर आलो आहोत. आता बीचवरची आपण ॲक्टिव्हिटी बघूया. आणि पण आता जर बघितलं तर आता बघा गणपतीपुळेचं बीच आहे. बरीचशी मंडळी आता तिथे म्हणजे बघा कोण फोटोग्राफी करत आहेत, कोण पोहत आहेत आणि बोटिंग सर्व काही आहे इथे. अरे वा, पाणी आलं इथं, बापरे. खूप सुंदर तळ आहे आपलं हे. आणि इथे विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी देखील आहेत. आता आपण अलिबाग बीचला आपण पाहिलं होतं की उंट वगैरे किंवा घोडे वगैरे, तर ते देखील इथे आहेत. आणि मोठं असं बीच आहे, मोठं असं पर्यटन स्थळ आहे. आता थोड्या वेळात आपण पण इथं म्हणजे आता थोड्या वेळात आपण देखील आनंद घ्यायला येऊ, परंतु तो ब्लॉग बनवणार नाही आनंद घ्यायचा. की आम्ही दोघेजण झालो, त्याच्यामुळं कॅरी कसं करू हा मोठा प्रॉब्लेम आहे. इथे जर आपण बघितलं तर रायडिंग देखील आहे बघा, गाडीची रायडिंग. ही जी जागा आहे ना, ती जागा मला आठवते. आम्ही 2015ला आम्ही सर्व मित्र इथे म्हणजे गणपतीपुळे आलो होतो. आणि त्यावेळी मी ना असं एक पत्रकारिता ब्लॉग बनवला होता, म्हणजे बनवली होती. माझा मित्र आशीर्वाद वगैरे होता, त्यांनी बनवले. इथं आम्ही फोटोग्राफी केली होती, मस्त वाटलं होतं. सर्व आपली म्हणजे थंड पेयाची दुकानं वगैरे आहेत. खूप सुंदर असं बीच आहे आणि खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आणि खूप सुंदर असं देवस्थान. हे आपलं गणपतीपुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे आहे. हे आपलं श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान. आणि इथे आपलं एक छोटंसं मार्केट आहे, म्हणजे प्रसाद वगैरे किंवा काय आपणास वस्तू वगैरे लागतात, शिवाय नाश्ता करायचा नाश्ता देखील करू शकतो आपण. आता आपल्या श्री गणेशाचं दर्शन केलेलं आहे, त्याची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे, बीच वगैरे पाहिलेलं आहे. खूप सुंदर आणि उत्कृष्ट असं हे देवस्थान आणि उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात आपल्याला आनंद घ्यायचा असेल, उन्हाळ्यात एक आपला गारवा अनुभवायचा असेल तर नक्कीच या आपल्या पर्यटन स्थळाला भेट द्या. अजून पुढं काय काय आहे ते आपण बघितलं आपण. आता सुंदर कमानीतून एकदा बाहेर पडलो. बाजूला देखील आपणास बघा टोपी वगैरे पाहिजे असेल, कपडे वगैरे पाहिजे असतील, टी शर्ट वगैरे पाहिजे असतील तर सर्व अशी दुकानं आहेत. आणि इकडं गणपतीपुळेचा म्हणजे मार्केट आहे. आता दिवसभरात म्हणजे आपण गणपतीपुळे फिरलो, बाप्पाचं दर्शन केलं, बीचवरची मजा पाहिली वगैरे सर्व काही मस्त पाहिलं. आपली परिक्रमा केली, मस्त मजा वाटली. तर म्हणजे हे पर्यटन स्थळ खूप छान आहे. तर आणखी एक गोष्ट अशी आहे की ते बरेचसे ब्लॉगर बनवत नाही, परंतु आपण आता पहिल्यांदा तसं करतो. ते म्हणजे गणपतीपुळेची नयनरम्य संध्याकाळ. आता आपण बघितलं तर कसं आहे, ते मंदिर आहे, तिथे बाजूला सुंदर असा बीच आहे, डोंगर आहे, छान अशी गारेगार हवा आहे. तर ते संध्याकाळ किती छान असेल ना, तर तीच संध्याकाळ अनुभवायला आलोत. आणि त्याच्याबरोबर आपण गणपतीपुळेचं थोडं मार्केट एक्सप्लोर करू आणि बरेच काय असे म्हणजे तुम्हाला मजा वाटेल. म्हणजे जेणेकरून तुम्ही गणपतीपुळेला आलात तर या गोष्टींचा नक्कीच आनंद घ्या. ही संध्याकाळ आपली आहे गणपतीपुळेची खास. तर ही संध्याकाळ आहे, ताडामाडाची झाडं त्याच्यावर चालवलेली. आणि आपल्याला आता पुढे चाललोत आपण. जर बघितलं तर आता समोरच इथे आपण जर गणपतीपुळेमध्ये येत असाल ना, तर तुम्हाला बघा इथे विविध प्रकारची सरबते असतात. म्हणजे सरबतासाठी फेमस आहे. आपण जर बघितलं ऑरेंज सिरप आहे, मँगो स्क्वॅश आहे, आवळा सिरप आहे, काला खट्टा, कैरी पन्ना म्हणजे गणपतीपुळेचं एकदम फेमस आहे. बरीचशी आता बघा आता दुकानं लागले आहेत. आपण जर सकाळी आलो असतो तर भरपूर दुकानं भेटली असती. जाऊया पुढं आपण. बघा हे एक खेळण्याचं दुकान आहे. खेळणीचे बरोबर आपल्या मोठ्या माणसासाठी बघा हॅट वगैरे सर्व आहेत, लेडीज हॅट, जेंट्स हॅट आणि विविध प्रकारच्या किमतीत अशा आहेत. आता कसा उन्हाळा आहे आणि कडक उन्हाळा जास्त आहे, त्याच्यामुळं सरबतवाला हा नेहमीच असतो. आणि जर तुम्ही गणपतीपुळेमध्ये येत असाल तर तुम्हाला बघा विविध प्रकारचे सरबत इथे मिळतात, विविध प्रकारचे. आणि या आपल्या दुकानावर बघा चम्मच गोला, मलाई गोला, चॉकलेट गोला, बिस्लेरी गोला सर्व काही. लक्षात ठेवा जो आपण रस्त्यातून या सुरुवात केलेली आहे म्हणजे की तो आहे बघा इथं आपली कमान दिसेल तुम्हाला तिथे याची आपल्या गणपतीच्या मंदिराची. इथून सरळ आलेला रस्ता जो आहे तिथेची सर्व दुकानं आहेत.
चला जाऊया आपण. आता जरा रात्र उशीर झाल्यामुळं म्हणजे काही व्यापाऱ्यांनी त्यांची दुकानं आटपून पण घेतलेली आहेत. इथे आणखी एक चष्माचं वगैरे दुकान दिसतं. मंगलमूर्ती कुल्हड चाय. काय नक्की कुल्हड चाय आहे म्हणजे काय भाई? कुल्हड चाय म्हणजे आपल्याकडे गणपतीपुळे पण भेटते? मातीच्या कपात. मातीच्या कपामध्ये असते का? म्हणजे मातीच्या कपास तू काय करतो, गरम करतोस? हो ते होममेड नाही, विकत आणतो. हां हां हां, हे विकत आणतो का? ओके ओके. बघा कुल्हड चाय मातीच्या कपामध्ये आपणास चाय मिळतो इथं. मस्त काहीतरी युनिक बघासारखं वाटलं. आता पर्यटन स्थळ म्हटलं म्हणजे ते आपल्या टोप्या वगैरे आल्याच आणि बऱ्याचशा गोष्टी आल्यात बघा. लेडीज हॅट वगैरे. कशी रेंज कशी आहे? रेंज कशी आहे? हां 130 आहे, 100 आहे, 100 आहे. ओके. आणि या जेंट्सच्या? ह्या जेंट्स ना हां 100 ही 150. ओके ओके. वाव, दुकानात बघा एकदम छान मासे वगैरे टांगलेले आहेत आणि तुम्हाला हा दुकान बघून तुम्हाला सावंतवाडीची नक्कीच आठवण झाली सर. कारण सावंतवाडीची प्रसिद्ध अशी लाकडी खेळणी आहेत, परंतु आपल्या गणपतीपुलेमध्ये देखील अशी लाकडी खेळणी मिळतात. वाव मस्त बघा, डायनासोर वगैरे सर्व काही आहेत. खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत. आणि बघा तुम्हाला हां चला आता त्याच्यापैकी आम्ही बघा लाकडी खेळणीपैकी एक परचेस केलं आहे, आपलं पोळपाट आणि लाटणं. ह्या माशांची रेंज काय आहे भाई? 180 आहे, 220 आहेत, ओके ओके 280 वाले आहेत. मस्त. दुपारी आलो असतो ना तर आपल्याला बाजार इथे भरपूर भेटला असता. आता बरीचशी दुकानं बघा आपण बघितलं, बरीचशी दुकानं आटपलेली आहेत, त्यामुळं जास्त बाजार नाही दिसत आहेत. आणि आता गणपतीपुले ठिकाणी बघा स्पायरल बटाटा भेटू लागलेला आहे. काहीतरी युनिक भेटलं की तिथं आपणास 2 स्पीच द्यायला लागते. आता आपण जर बघितलं तर काकांनी सुंदर त्यांच्यामध्ये सुमधुर आवाजाने आपली जी म्हणजे बासरी आहे ती वाजवली आहे. तर आपल्या गणपतीपुलेच्या बघा बाजारात बासऱ्याचं विकायला आहेत बघा. खूप खूप सुंदर सुंदर अशा बासऱ्या आहेत तिथे विकायला गणपतीपुलेमध्ये नक्कीच. आणि इकडे मोठे आहेत का? हां या इकडे मोठे आहेत. काय सगळे आवरलेले आहे ना म्हणून. हां 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 ओके ओके. चला आपण पुढे चालवत आणि पुढं खेळण्याचे दुकान दिसतात आणि आपलं सरबत गोला दिसलाच पाहिजे. कारण आता उन्हाला कडक आहे आणि उन्हाला कडक म्हणजे आपला आत्मा थंड झाला म्हणजे अरे वा बरेचसे बघा. आता इथे असं आपला बर्फ गोलावाला आहे आणि इकडे बघा एक फॅमिली आहे, मस्त आनंद घेत आहेत. मस्त वाटलं जरा त्यांना पण बघून, मला देखील मस्त वाटलं. म्हणजे आपण दिवसा आपण जी सगळीकडे परिक्रमा वगैरे केली होती तर त्याच्यामध्ये एक आपण अशी गली पाहिली होती बघा. ही गली ओळखली आहे तुम्हाला. तर त्या गल्लीमध्ये म्हणजे दुकानं वगैरे आहेत. तर बघूया आपण आता कसं की आपल्या नेहमीच्या विकली मार्केटमध्ये आणि पर्यटन स्थळाच्या विकली म्हणजे पर्यटन स्थळाच्या स्थानिक मार्केटमध्ये काहीतरी वेगवेगळ्या वस्तू असतात, म्हणजे वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू असतात. कधी कधी आपण काय करतो की एखाद्या वेळी एक दुकानात एखादी वस्तू घेतो का, तर आपण इथे आलो तर त्याची आठवण, तर ती आठवण म्हणजे एक ती आठवण जतन करण्यासाठी आपण एक वस्तू घेत असतो. तर त्याचे देखील दुकान आहे. तर ते दुकानात काय काय मिळतं ते आपण आता बघायला जाऊया. बघा खूप लांबच्या लांब अशी गल्ली आहे आणि गल्लीमध्ये विविध प्रकारची दुकानं आहेत. म्हणजे सर्व काय आता नाश्ता वगैरे आपण पाहिलंच होतं. तर आता दुकानात काय काय वस्तू आहेत ना ते फक्त बघायला जाऊया. ते पहिलंच दुकान आहे आणि पहिल्या दुकानात आपण जर गेलो तर बघा चिक्की वगैरे आहे, मोदक आहेत, बाप्पाचे फेवरेट मोदक, कंदी पेढेचे मोदक वगैरे आणि बरेच असे शेवाचे लाडू वगैरे. बघा इथे फणसवडी, आंबावडी, मोदक आणि हापूस आंबा मोदक. म्हणजे आता ओळखच आहे. लाडू आहेत, बुंदी लाडू, शेवाचे लाडू. आपण कोकण महोत्सव पाहतो, कोकण फेस्टिवल पाहतो, तर त्याच्यामध्ये हे असे पदार्थ भेटतात. परंतु आपण आता गणपतीपुलेच्या डायरेक्ट स्थानिक मार्केटमध्ये आहोत, म्हणजे जेणेकरून आपले कोकण महोत्सव आपण डायरेक्ट तिथेच म्हणजे गावातच एन्जॉय करतो. असं आपणास या गणपतीपुलेच्या या बाजारात मिळेल. आता वरती जरा नजर टाकूया. विविध प्रकारचे असे किचन, लॉकेट्स वगैरे आणि तर माला वगैरे आहेत. आणि आपल्यास आपलं बघा कोकणचा फेवरेट जो असतो आपला बघा हा काजू आणि हा काजू. भाऊ ह्या काजूमध्ये ह्या काजूमध्ये फरक काय असतो? भाजलेले हे साल काढायचे, हे सोललेले आहेत. हां हे भाजलेले आहेत आणि हे सोललेले आहेत. ते म्हणजे हे साल काढायचे. हां 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 असं आहे का? ओके. आणि बघ कंदी पेढा आणि एक आपले जर आले होते बघा ही फणसाची काप आहे. हां. आणि आता हे लॉकेटची रेंज काय आहे? 80 वाले, 100 वाले. 80 वाले ना हे 100 वाले. आणि ह्या आपल्या किचनची रेंज काय? 20 वाले, 30 वाले. हां हां ओके ओके.
त्या दुकानात आपण आता दुसऱ्या दुकान झालो आणि दुसऱ्या दुकानात देखील सेम असे पद्धत. आता आपण काय करू, तिथे पण सेम पद्धतीचं पण सेम पद्धत, परंतु काय करू आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं विश्लेषण करू. जर तुम्ही बघा कोकण महोत्सवमध्ये नेहमी आपण काय पाहतो, आपला हा मालवणी खाजा येते आहे आणि कसं स्थानिक बाजारपेठेचा, म्हणजे आता आपण प्रत्यक्ष कोकणात आहोत आणि कोकणामध्ये. भाऊ हे काय पिस्ता पेढा आहे ते पिस्ता पेढा आहे का? हा कसा आहे? 70 रुपये. 70 रुपये. वाव, बघा इथे पिस्ता पेढा या दुकानात दिसतो आपणास. तसा पिस्ता पेढा त्या पण दुकानात आहे, पण आपण प्रत्येक दुकानाचं एक वेगवेगळं विश्लेषण करू. आणि खूप सुंदर बघा देवदेवी त्यांच्या मूर्त्या वगैरे आहेत आणि इथे पण किचन वगैरे किंवा आपले ज्वेलरी वगैरे, म्हणजे आपले जे असते आपले बेंटेक्सची ज्वेलरी वगैरे ती आहे. आणि विविध प्रकारची खेळणी बघा, खचाखच अशा म्हणजे खेळणीने हे दुकानं भरलेली आहेत. अशी विविध प्रकारची दुकानं आहेत आणि विविध प्रकारची अशी खेळणी आहेत आणि माणसांची गर्दी देखील भरपूर आहे. बघूया आपण आता थोडं इथे घुसू. बघा आता या दुकानात आपण आलो. इथे आपण बघा कोकम दिसतो, हे आपलं कोकम सिरप. इथला म्हणजे कसं एक स्थानिक बाजारपेठ, म्हणजे आपल्या स्थानिक आता कसं याच मातीमध्ये पिकलेला हा कोकम आहे. आणि इथे बघा सिरप आहे. ह्या दोन गोष्टी असल्या ना तरच आपल्या कोकणाची खरी बाजारपेठ पूर्ण होते. आणि ते विविध प्रकारचे, हे काय सोनपापडी हलवा का? ओके. आणि बघा हापूस आंबावडी, आपण आंबावडी नेहमी खातो पण हापूस आंबावडी बघतो. आणि हा कोकम आहे, हे साठं ना? हां, हे फणस साठं आणि हे आंबा साठं. काय प्राईज याची? 90 रुपये 100 रुपये. ओके. आणि हापूस आंबावडीची 50 रुपये. ओके. बघा सेम आहे. आता कशी प्रसादाची दुकान आहे त्यामुळं वस्तू बऱ्याच ठिकाणी सेम आहेत, पण थोडाफार काहीतरी युनिकपणा जाणवतोच. आपण आणखी पुढे आलो तर कसं आपण खरोखर तीर्थक्षेत्री आल्यासारखं वाटेल. कारण का तर बघा हे पहिले आपले गंडे दोरे वगैरे बरेचसे असायचं. आजकाल हे नामशेष होत चालेल, परंतु इथे भेटतं. आणि वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे बघा, छान अशी किचन्स वगैरे आहेत. आणि प्रसाद देखील इथे आहे. इथे पण कोकम वगैरे सर्व काही विकायला आहे. पूजा थाली देखील आहे. ह्याची रेंज काय आहे या दागिन्यांची? 120. आणि इकडे 150 वाला आहे, 100 वाले आहे. हे 150 वाले आणि हे वरती 100 वाले वगैरे. ओके, छान. गणपतीपुलेमध्ये तुम्हाला अशी काही दुकान दिसतील ना की दुकानामध्ये सर्व काही आहे. अगदी बघा प्रसादापासून आपले जे काही आपले ज्वेलरी वगैरे आहेत, आपण नेहमी असं फिरायला जाताना ज्वेलरी वगैरे वापरतो, म्हणजे आपले बेंटेक्सच्या वगैरे त्या देखील ज्वेलरी आहेत. आणि बघा इथे पर्स वगैरे पण आहेत. म्हणजे कसं आहे की आपण पर्यटन स्थळी आलं की पर्स वगैरे घेतात ना. हे बघा डमरू वगैरे मस्त, पूजा थाली वगैरे. वाव, काहीतरी आता बघा आपल्या ज्या आपल्या लहान मुली वगैरे आहेत किंवा आपल्या महिला वर्गाचा एक आवडतं ठिकाण इथे बघा. हे बँड वगैरे आहेत. म्हणजे भाऊ यांची रेंज कशी आहे? 50 रुपये. आणि हे पर्स या हे 50. बघा इथं आपला किट जो असतो आपला मेकअप किट वगैरे, म्हणजे मेकअप किट ॲक्सेसरीज किट, सॉरी मेकअप किट नाही, विविध अशा गोष्टी आहेत. वा, प्रशांत कोकण शॉपिंग. वाव, कोकण शॉपिंग नाव ऐकलं ना, त्याच्यामुळं आता आपल्या कोकणातले विविध खाद्यपदार्थ जे आहेत तर ते आपणास आता या शॉपिंगमध्ये मिळतील. आपण आता नावच ऐकलं असं की प्रशांत कोकण शॉपिंग. म्हणजे काय आहे माहिती आहे का, मी देखील तिथे गेलो, जरा थोडा रिव्ह्यू घेतला, म्हणजे त्याच्याप्रमाणे व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला स्पीच द्यायला. तर आपले कोकणातले जे काही पदार्थ आहेत, म्हणजे आपले काही म्हणा लोणचे म्हणा किंवा आपण आता चिप्स वगैरे म्हणतात. आता कोकणामध्ये कसं आहे की आता फणस पिकतो, आंबा पिकतो, तर त्याचे बनवलेले काही म्हणजे स्थानिक फळं जे आहेत त्यांचे पदार्थ आहेत. तर त्याचं एक मस्त असं प्रदर्शन आणि विक्री आहे. तर ते आपण प्रवेशच करत आहोत. आणि समोरच बघा, आता मी म्हटलं ना की कोकणामध्ये जे काही फळं पिकतात, जसं फणस पिकतात, तर फणसाचे हे जे कापा वगैरे असतात त्याचे बनवलेले हे वेफर्स वगैरे आहेत. आणि हे चिरोटे. आणि हे काय? नारळवडी ना. ओके. आणि हे खोबरी आंबावडी. ओके ओके. बघा आपल्या म्हणजे कोकणामध्ये जे काही फळं वगैरे होतात किंवा जे काही पिकं वगैरे होतात तर त्यांच्यापासून बनवलेले उत्कृष्ट पदार्थ. आणि हा जर तुम्हाला सर्व परिचित असेल, हा आपला मालवणी खाजा. आता आपण संपूर्ण शॉपी फिरूया, म्हणजे तुम्हाला सर्व काही पदार्थ दिसतीलच. म्हणजे काही आपण युनिक दिसेल तर आपण त्यांना विचारू डायरेक्ट. आणि हे काहीतरी वेगळं वाटतं. हे काय? तिखट कैरी. तिखट कैरी आहे का ही? हां, ही बघा ही तिखट कैरी. आणि हे चटपटा कैरी. बघा काहीतरी वेगवेगळा पदार्थ आपणास इथे दिसतो. आणि हा जाम कुठला आहे?
डाळिंब जाम. डाळिंब जाम. ओके. इथं बघा चिक्की वगैरे दिसते. हा का ते नवीन पदार्थ असतो काय आहे? बटाटा मिक्स पापड आहे. बटाटा मिक्स पापड. बघा विविध प्रकारचे लोणचे, ठेचा वगैरे बरंचसं असं काही आहे आपल्या या कोकण शॉपिंगमध्ये. तुम्हाला दुकानाचं नाव तर दाखवलंच आहे मी. आणि जर आपण बघितलं तर आणखी असं म्हणजे जिभेला पाणी सुटेल असं आहे. बघा अळूवडी, वाव, विविध प्रकारचे पापड. आणि हे बघा जांभूळ सिरप, जांभूळ ज्यूस, करवंद सिरप, कोकम तेल. हा कोकम तेल म्हणजे आपणास काही आपल्या पायाला भेगा वगैरे असतील काय असेल. आणि शिवाय आपण चपातीसोबत खायला देखील आपण वापरू शकतो आपण बटर म्हणून. आता वेळ आहे संध्याकाळची. मगाशी गजबजलेला जो आपला गणपतीपुळे समुद्रकिनारामध्ये गणपतीपुळे बीच जो आहे तर तो कसा एकदम गजबजलेला होता. आता कुठे तर तो शांत झाला आहे, परंतु त्याच्या लाटा मात्र शांत नाही आहेत. म्हणजे त्याचा जो समुद्र किनारा जो होता, जो आपले बीच होता, तो फक्त शांत झाला, परंतु समुद्र मात्र अजून शांत नाहीत. आता संध्याकाळ आहे, छानपैकी संध्याकाळ आहे बघा. हा थोडी ब्राईटनेस कमी करतो म्हणजे तुम्हाला देखील मस्त अनुभवता येईल. आणि जर आपण बघितलं तर जे आपले पथदिवे आहेत त्यांचा मंद प्रकाश आणि आजूबाजूला असणारे टांगे म्हणजे लाईटवाले टांगे आणि समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंडगार अशी हवा, त्यामुळं गणपतीपुळेची ही संध्याकाळ एकदम सुंदर अशी संध्याकाळ आहे. खूप आनंद वाटतो आणि खूप रिलॅक्स वाटतो. अगदी टेन्शन फ्री माणूस होतो. अगदी इथे बसून तुम्ही मस्त एक 15 मिनटं बसून एक मेडिटेशन फील करू शकता. त्याचप्रमाणे ही गणपतीपुळेची संध्याकाळ आहे. बघा परत आपण कमानी खाली आलोत. कमानी खाली आल्यानंतर तिथे पण थोडासा एक बाजार दिसतो. तर मित्रांनो गणपतीपुळेचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.